अभियान माझी वसुंधरा अभियान। नमस्कार, मी रुचा दिनकर। माझी वसुंधरा अभियानाचं जे तिसरं थीमॅटिक क्षेत्र आहे जल, त्याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत। जल या थीमॅटिक क्षेत्रांतर्गत आपल्याला करायची कामे, त्यातील निर्देशक आणि त्याचे जे गुण आहेत त्याची सविस्तर माहिती मी आता तुम्हाला देणार आहे। माझी वसुंधरा अभियान 4 मधील तिसरं आणि महत्त्वाचं थीमॅटिक क्षेत्र आहे जल। ग्रामीण भागासाठी जल या थीमॅटिक क्षेत्रांतर्गत एकूण 1300 गुण आहेत। पाणी हा पृथ्वीवरचा महत्त्वाचा घटक आहे। पाण्याची बचत न केल्याने त्याचा तुटवडा निर्माण होतो, तसंच मानवी कृतींमुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होतं। तर त्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो हे आपण या थीमॅटिक क्षेत्रातल्या निर्देशकांद्वारे बघू शकतो। स्क्रीनवर आता आपल्याला जल या थीमॅटिक क्षेत्रातले निर्देशक दिसतात आणि त्याला जे गुण आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो। यातील आपला पहिला निर्देशक आहे 3.1 जलसंसाधन संवर्धन आणि पुनरुज्जीवन। यासाठी 300 गुण आहेत। पाणी हे महत्त्वाचं आहे आणि पाण्याच्या अयोग्य वापरामुळे जलस्रोतांवर ताण येतो। त्यामुळे जलसंसाधन संवर्धन आणि पुनरुज्जीवन अतिशय महत्त्वाचं आहे। आता त्यासाठी आपण काय करू शकतो हे मूल्यमापन कार्यपद्धतीद्वारे बघूया। गाळ काढून किंवा दुरुस्तीच्या कामाद्वारे पुनरुज्जीवित केलेल्या जलस्रोतांची संख्या। तुमच्या ग्रामपंचायतीत काही जलस्रोत असतील, त्यांना दुरुस्तीची गरज असेल तर त्याच्या दुरुस्तीद्वारे किंवा त्याच्यातला गाळ साफ करून तुम्ही त्यांना परत एकदा पुनरुज्जीवित करू शकता। मग अशा जलस्रोतांची संख्या किती आहे हे तुम्हाला इथे नमूद करायचं आहे। त्यानंतर हे जे जलस्रोत आहेत त्यांच्या पुनरुज्जीवनामुळे पाण्याच्या साठवण क्षमतेमध्ये किती वाढ झाली आहे हे तुम्हाला घनमीटरमध्ये म्हणजेच मीटर क्यूबमध्ये नमूद करायचं आहे। यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान निर्माण केलेल्या नवीन जलस्रोतांची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे। आणि नंतर हे जे नव्याने निर्माण केलेले जलस्रोत आहेत त्यामुळे पाण्याच्या साठवण क्षमतेमध्ये किती वाढ झाली आहे हे तुम्हाला घनमीटर किंवा मीटर क्यूबमध्ये नमूद करायचं आहे। पुढे आपण बघू शकतो माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान कार्यान्वित केलेले एकूण सीसीटी किंवा डीप सीसीटी प्रकल्प हे तुम्हाला इथे नमूद करायचे आहेत। आणि शेवटी या सीसीटी आणि डीप सीसीटी प्रकल्पांद्वारे तुम्ही जे विकसित केलेलं पाणलोट क्षेत्र आहे ते हेक्टरमध्ये तुम्हाला नमूद करायचं आहे। आता या निर्देशकासाठी MIS मध्ये कोणते तपशील आवश्यक आहेत किंवा कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत ते आपण बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण जलस्रोतांची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे। यानंतर गाळ काढून किंवा दुरुस्तीच्या कामाद्वारे पुनरुज्जीवित केलेल्या जलस्रोतांची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे। यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 च्या कालावधीमध्ये तुम्ही पुनरुज्जीवित केलेले जे जलस्रोत आहेत त्यांची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला इथे अपलोड करायची आहेत PDF फॉर्मॅटमध्ये। यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 च्या कालावधीमध्ये जे पुनरुज्जीवित केलेले जलस्रोत आहेत त्यांची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला संकलित PDF मध्ये अपलोड करायची आहेत। फोटो जिओटॅग कसे करायचे याची पूर्ण माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हिडिओ तुम्ही बघू शकता। यानंतर हे जे जलस्रोत आहेत त्यांच्या पुनरुज्जीवनाद्वारे एकूण पाणी साठवण क्षमतेत किती वाढ झाली हे तुम्हाला घनमीटरमध्ये नमूद करायचं आहे। यानंतर गाळ काढून किंवा दुरुस्तीच्या कामाद्वारे पुनरुज्जीवित केलेल्या जलस्रोतांचा तपशील तुम्हाला विहित केलेल्या एक्सेल मध्ये अपलोड करायचा आहे। या ज्या नमुना एक्सेल शीट्स आहेत त्या पोर्टलवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकता। यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान निर्माण केलेल्या नवीन जलस्रोतांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे। तसंच हे जे नव्याने निर्माण केलेले जलस्रोत आहेत त्यांची जिओटॅग केलेली छायाचित्रे संकलित PDF मध्ये तुम्हाला अपलोड करायची आहेत। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही कोणतीही माहिती एक्सेल किंवा MIS मध्ये भरता तेव्हा ती माहिती फक्त इंग्रजी भाषेत भरावी याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे। अजून काही तपशील आपल्याला आवश्यक आहेत ते आपण बघूया। नवीन जलस्रोत निर्माण करून वाढवलेली एकूण पाणी साठवण क्षमता घनमीटरमध्ये तुम्हाला इथे नमूद करायची आहे। तसंच नव्याने निर्माण केलेले जे जलस्रोत आहेत त्यांचे तपशील तुम्हाला विहित केलेल्या एक्सेल मध्ये अपलोड करायचे आहेत। यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान राबवण्यात आलेल्या CCT आणि डीप CCT प्रकल्पांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे। तसंच यासाठी जी मोजमाप पुस्तिकेची प्रत असते त्याचे फोटोज तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत। यानंतर आपण बघू शकतो CCT किंवा डीप CCT प्रकल्पांची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत।
यानंतर माझी वसुंधरा अभियान 4च्या कालावधीमध्ये CCT किंवा डीप CCT प्रकल्पांद्वारे जे उपचारित पाणलोट क्षेत्र आहे ते हेक्टरमध्ये तुम्हाला नमूद करायचं आहे आणि CCT किंवा डीप CCT प्रकल्पांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे. यानंतर जे कार्यारंभ आदेशचं जे प्रमाणपत्र असतं ते इथे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. तसंच कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र म्हणजे एखादं काम किंवा एखादा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचं जे प्रमाणपत्र असतं तेही तुम्हाला इथे संकलित PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. यानंतर आर्थिक प्रगती अहवाल ज्याच्यात प्रकल्पाची किंमत किंवा तुम्ही किती पैसे खर्च केले त्याच्या ज्या पावत्या असतात ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि जर हे काम CSR अंतर्गत केलं असेल किंवा जर सामंजस्य करार म्हणजेच MOU द्वारे केलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. इथे आपण या निर्देशकासाठीची जी विहित एक्सेल शीट आहे ती बघू शकतो. हे काही फोटो आपण बघू शकतो. अशा प्रकारची छायाचित्रे जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. आपला पुढील निर्देशक आहे 3.2 जल अंदाजपत्रक आणि लेखापरीक्षण म्हणजेच वॉटर ऑडिट. यासाठी 100 गुण आहेत. जल अंदाजपत्रक ही ग्रामपंचायतींमध्ये पाण्याची गरज आणि पाण्याची उपलब्धता मोजण्याची एक पद्धत आहे. तर यामध्ये काय होतं, जेव्हा आपण जल लेखापरीक्षण करून घेतो तेव्हा आपल्याला एक वॉटर ऑडिट रिपोर्ट दिला जातो. त्यात काही शिफारसी दिल्या जातात, त्यांची अंमलबजावणी आपल्याला करायची असते. यामुळे काय होतं तर ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात जलसंधारण करण्यास मदत होते. मग याची मूल्यमापन कार्यपद्धती आपण समजून घेऊ. पर्जन्यमापक वापरून पावसाचे मोजमाप आणि लॉगबुक मध्ये केलेली नोंद तुम्हाला सादर करायची आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने तयार केलेला जो जल अंदाजपत्रक अहवाल आहे तो तुम्हाला सादर करायचा आहे. पाण्याच्या अंदाजपत्रकानुसार ग्रामपंचायतीने केलेली कार्यवाही तुम्हाला सादर करायची आहे. यानंतर आपण बघू शकतो ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचे जललेखापरीक्षण म्हणजेच वॉटर ऑडिट हे सुद्धा तुम्हाला सादर करायचं आहे. आणि शेवटी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा यंत्रणेच्या लेखापरीक्षणानुसार केलेल्या शिफारसींच्या अंमलबजावणीची टक्केवारी म्हणजे ज्या शिफारसी आपल्याला केल्या गेल्या त्यापैकी किती टक्के अंमलबजावणी झाली हे तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट, इथे टक्केवारी तुम्हाला नमूद करायची नाहीये तर ती ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. कशी ते आपण पुढे बघू. पर्जन्यमापकासाठी काही मार्गदर्शक तत्वे आपण आता स्क्रीनमध्ये बघू शकतो. ही कृपया सर्वांनी काळजीपूर्वक वाचून घ्यावीत. आता या निर्देशकासाठी MIS मध्ये कोणते तपशील आवश्यक आहेत, कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत हे आपण बघूया. लॉगबुक मधील पावसाच्या नोंदीचा तपशील इथे तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. आणि हा तपशील आहे तो मासिक नोंदीच्या स्वरूपात असावा याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेने जल अंदाजपत्रक तयार केले आहे का असा प्रश्न तुम्हाला दिसेल. जर तुमच्या ग्रामपंचायतीने जल अंदाजपत्रक तयार केलं असेल तर ड्रॉपडाऊन मधून तुम्हाला होय हा पर्याय निवडायचा आहे, नाहीतर तुम्हाला नाही हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर ग्रामपंचायतीचे जल अंदाजपत्रक, जर तुमच्याकडे जल अंदाजपत्रक असेल तर त्याची संकलित PDF तुम्ही पोर्टलवर अपलोड करायची आहे. यानंतर जल अंदाजपत्रकासाठी केलेल्या कार्यवाहीनुसार कार्यारंभ आदेश, हा कार्यारंभ आदेश तुम्हाला संकलित PDF मध्ये अपलोड करायचा आहे. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न दिसतोय, स्थानिक स्वराज्य संस्थेने पाणी पुरवठा यंत्रणेचे जललेखापरीक्षण केले आहे का. जर ते केलं असेल तर ड्रॉपडाऊन मधून तुम्हाला होय हा पर्याय निवडायचा आहे, नाहीतर तुम्हाला नाही हा पर्याय निवडायचा आहे. जर तो तुमच्याकडे असेल तर पाणी पुरवठा यंत्रणेचा जललेखापरीक्षण अहवाल तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. यानंतर पुढे आपल्याला दिसतंय पाणी पुरवठा यंत्रणेच्या लेखापरीक्षणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेने म्हणजेच या ग्रामपंचायतीने या शिफारसी लागू केल्या आहेत का. जर त्या लागू केल्या असतील तर तुम्हाला होय हा पर्याय निवडायचा आहे, नाहीतर तुम्हाला नाही हा पर्याय निवडायचा आहे. मग पाणी पुरवठा यंत्रणेच्या जललेखापरीक्षणादरम्यान प्राप्त शिफारसींची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे की यामध्ये तुम्हाला किती शिफारसी दिल्या गेल्या त्यांची संख्या तुम्ही इथे टाकायची आहे. यानंतर पाणी पुरवठा यंत्रणेच्या जललेखापरीक्षणादरम्यान लागू केलेल्या शिफारसींची संख्या म्हणजे तुम्हाला प्राप्त किती झाल्या शिफारसी आणि त्यापैकी तुम्ही किती लागू केल्या हे इथे तुम्हाला नमूद करायचं आहे. आणि शेवटी पाणी पुरवठा यंत्रणेच्या जललेखापरीक्षणाच्या शिफारसीनुसार अंमलबजावणी अहवाल म्हणजे किती शिफारसींची तुम्ही अंमलबजावणी केली त्याचा अहवाल तुम्हाला संकलित PDF मध्ये इथे अपलोड करायचा आहे. आपला पुढील निर्देशक आहे 3.3.1 सार्वजनिक इमारतींवर पावसाच्या पाण्याचे संधारण म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग. यासाठी 150 गुण आहेत. तर आधी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ.
आपल्याकडे पाऊस पडतो, पण त्या पावसाचं जे पाणी असतं ते आपण वाया जाऊ देतो किंवा आपण त्याची बचत करत नाही. तर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे काय होतं, पावसाचं पाणी घराच्या छतावर, उद्यानं किंवा मैदानांमध्ये साठवलं जातं आणि नंतर आपण त्याचा पुनर्वापर करतो. याने पाण्याची बचत होते. तर मग यासाठी ग्रामपंचायती कोणत्या उपाययोजना करू शकतात हे आपण मूल्यमापन कार्यपद्धतीद्वारे समजून घेऊ. इथे आपण बघू शकतो माझी वसुंधरा अभियान 4 आधी आणि दरम्यान स्थापित केलेल्या कार्यरत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प असलेल्या सार्वजनिक इमारतींची टक्केवारी. तर इथे तुम्हाला ही टक्केवारी नमूद करायची नाहीये. इथे ही टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कार्यरत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आहेत तेच नमूद केले गेले पाहिजेत. फक्त तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केलाय आणि मग त्याची देखभाल न करता तसंच सोडून दिलंय असं करून चालणार नाहीये. तर ते सुस्थितीत आहेत याची काळजी सर्वांना घ्यावी लागणार आहे. जर अशा इमारतींची टक्केवारी 100% असेल तर त्यासाठी 100 गुण आहेत. 75 ते 100% असल्यास 75 गुण, 50 ते 75% असल्यास 50 गुण आणि 50%हून कमी असल्यास 0 गुण. यानंतर माझी वसुंधरा अभियान 4च्या कालावधी दरम्यान पावसाचं साठवलेलं पाणी घनमीटरमध्ये किंवा मीटर क्यूबमध्ये तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. आता स्क्रीनवर आपण बघू शकतो पावसाच्या पाण्याची गणना कशी करावी याचं जे सूत्र दिलेलं आहे हे सर्वांनी एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे. आता या निर्देशकासाठी MIS मध्ये कोणते तपशील आवश्यक आहेत, कोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची आहेत हे आपण समजून घेऊ. सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थेतील सार्वजनिक इमारतींची एकूण संख्या. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किती सार्वजनिक इमारती आहेत हे तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. यानंतर माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3 आणि 4 दरम्यान स्थापित केलेल्या आणि कार्यरत स्थितीत असलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प असलेल्या सार्वजनिक इमारतींची एकूण संख्या ही तुम्हाला इथे नमूद करायची आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3 आणि 4 या दरम्यान स्थापित केलेले एकूण जे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आहेत जे कार्यरत स्थितीत आहेत म्हणजे जे सुरू आहेत अशा सार्वजनिक इमारतींची एकूण संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची विविध टप्प्यावरील म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प बसवण्याआधीची, तो स्थापन करण्यादरम्यानची आणि तो स्थापन केल्यानंतरची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला PDF मध्ये इथे अपलोड करायची आहेत. यानंतर अभियान कालावधीत साठवलेल्या पावसाच्या पाण्याचे एकूण प्रमाण घनमीटरमध्ये तुम्हाला नमूद करायचं आहे. यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली असलेल्या सार्वजनिक इमारतींचा तपशील विहित केलेल्या एक्सेल मध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे. ही विहित केलेली एक्सेल आपण आता स्क्रीनवर बघू शकतो. आपला पुढील निर्देशक आहे 3.3.2 पावसाचे पाणी झिरपणारे शोष खड्डे म्हणजेच रेन वॉटर पर्कोलेशन पीट. यासाठी 50 गुण आहेत. तर आधी हे शोष खड्डे किंवा रेन वॉटर पर्कोलेशन पीट म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. या शोष खड्ड्यांद्वारे पावसाचं पाणी जमिनीत शोषलं जातं आणि त्यामुळे भूजल पुनर्भरण होतं. म्हणजे भूजल जी पातळी आहे ती राखली जाते. तर मग यासाठी ग्रामपंचायती कोणत्या उपाययोजना करू शकतात हे आपण मूल्यमापन कार्यपद्धतीद्वारे समजून घेऊ. इथे आपण बघू शकतो माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान नव्याने निर्माण केलेल्या शोष खड्ड्यांची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. आणि यानंतर दुसरा मुद्दा अपकीपचा आहे. अपकीपमध्ये माझी वसुंधरा अभियान 1, 2 आणि 3 या दरम्यान निर्माण करण्यात आलेले जे शोष खड्डे आहेत आणि त्यांची देखभालही करण्यात येते अशा शोष खड्ड्यांची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे फक्त तुम्ही शोष खड्डे निर्माण करून सोडून दिले ते इथे अपेक्षित नाहीये, तर तुम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांची देखभाल नीट केली पाहिजे अशा शोष खड्ड्यांची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. आता या निर्देशकासाठी कोणते तपशील आवश्यक आहेत किंवा कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत हे आपण समजून घेऊ. माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान निर्माण केलेल्या नवीन शोष खड्ड्यांची एकूण संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीला जोडलेल्या नवीन शोष खड्ड्यांची एकूण संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. यानंतर कार्यारंभ आदेश असतो किंवा NGO किंवा कॉर्पोरेट सोबत जो सामंजस्य करार म्हणजे जो MOU असतो या कराराची संकलित PDF तुम्हाला इथे अपलोड करायची आहे.
पावसाचं पाणी झिरपणाऱ्या शोषखड्ड्यांची क्षमता किती आहे हे तुम्हाला घनमीटर किंवा मीटर क्यूबमध्ये इथे नमूद करायचं आहे. पुढे आपण बघू शकतो या शोषखड्ड्यांची विविध टप्प्यांवरील आधी, दरम्यान आणि नंतरची जिओटॅग केलेली छायाचित्रे संकलित PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहेत. पावसाचं पाणी झिरपणाऱ्या खड्ड्यांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे. यानंतर माझी वसुंधरा अभियान 1 दरम्यान निर्माण केलेल्या शोषखड्ड्यांची संख्या तुम्हाला नमूद करायचं आहे. त्याचप्रमाणे माझी वसुंधरा अभियान 2 दरम्यान निर्माण केलेल्या शोषखड्ड्यांची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. आणि नंतर माझी वसुंधरा अभियान 3 दरम्यान निर्माण केलेले जे शोषखड्डे आहेत त्यांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. आणि हे जे शोषखड्डे आहेत जे तुम्ही माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3 मध्ये निर्माण केले होते आणि त्यांची देखभाल केली जाते, अशा शोषखड्ड्यांची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला संकलित PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत. या निर्देशकासाठी जी विहित केलेली एक्सेल आहे ती आपण स्क्रीनवर बघू शकतो. आपला पुढील निर्देशक आहे 3.4 विहिरींचे पुनरुज्जीवन. यासाठी 100 गुण आहेत. तर आता विहिरींचं पुनरुज्जीवन करणं का महत्वाचं आहे हे आपण समजून घेऊ. आपल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात अनेक विहिरी असतात ज्या कोणी वापरत नसतं किंवा ज्या अस्वच्छ असतात, ज्यामध्ये शेवाळ साठलेलं असतं. तर मग या विहिरी स्वच्छ करून किंवा त्याच्यात शेवाळ होणार नाही, त्याच्यातलं पाणी वाहतं राहील याची काळजी घेऊन आपण त्यांना पुनरुज्जीवित करू शकतो आणि त्यातील पाणी आपण दैनंदिन वापरासाठी वापरू शकतो. तर मग यासाठी ग्रामपंचायती कोणती कामगिरी करू शकतात हे आपण मूल्यमापन कार्यपद्धतीद्वारे समजून घेऊ. सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सर्व विहिरींचं मॅपिंग आणि जिओ टॅगिंग, म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जितक्या विहिरी आहेत त्यांचं मॅपिंग आणि जिओ टॅगिंग तुम्हाला करायचं आहे. यानंतर अकार्यक्षम विहिरींची यादी, म्हणजे जितक्या विहिरी तुम्ही वापरत नाही आहात किंवा त्यांचा उपयोग करून घेतला जात नाही अशा विहिरींची यादी तुम्हाला प्रकाशित करायची आहे. यानंतर अकार्यक्षम विहिरीचे पुनरुज्जीवन आणि पुनर्भरण करून ते तुम्हाला सादर करायचं आहे. आणि नंतर पुनरुज्जीवित केलेल्या विहिरींचा जलगुणवत्ता अहवाल तुम्हाला सादर करायचा आहे. यामध्ये जलगुणवत्ता अहवाल तयार करण्यासाठी 10 गुण आहेत आणि जर तो जलगुणवत्ता अहवाल पिण्यायोग्य पाण्याच्या मापदंडानुसार तुम्ही केला असेल तर त्यासाठी वेगळे 10 गुण आहेत. आता या विहिरींचं पुनरुज्जीवन तुम्ही कसं करू शकता हे स्क्रीनवर आपण बघू शकतो. ही माहिती सर्वांनी वाचून घ्यावी. यानंतर BIS वैशिष्ट्यांनुसार पिण्याच्या पाण्याचे भारतीय मानक याविषयीची माहिती आपण स्क्रीनवर बघू शकतो. आता या निर्देशकाअंतर्गत तुम्हाला कोणते तपशील आवश्यक आहेत किंवा कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करायचे आहेत याची माहिती आपण घेऊ. तर सर्वप्रथम तुमच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामधील मॅप केलेल्या आणि जिओटॅग केलेल्या विहिरींची एकूण संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. आणि या ज्या मॅप केलेल्या आणि जिओटॅग केलेल्या विहिरी आहेत त्यांची छायाचित्रे तुम्हाला इथे अपलोड करायची आहेत. यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीमधील ज्या अकार्यक्षम विहिरी आहेत त्यांची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. यानंतर विहिरींच्या पुनरुज्जीवन किंवा पुनर्भरणासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. मग हे पुनरुज्जीवन आणि पुनर्भरण झाल्यावर अशा विहिरींची संख्या किती आहे की ज्यांचं पुनर्भरण करून झालंय त्या विहिरींची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. यासाठी जो कार्यारंभ आदेश असतो तो संकलित PDF स्वरूपात तुम्हाला अपलोड करायचा आहे किंवा कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र असतं. एखादा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर जे दिलं जातं ते सुद्धा तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे. यानंतर आर्थिक प्रगती अहवाल, ज्याच्यात आर्थिक पावत्या, प्रकल्पाची किंमत किंवा MOU असेल तर ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. यानंतर पुनरुज्जीवन आणि पुनर्भरण केलेल्या विहिरींची आधी आणि नंतरची छायाचित्रे, म्हणजे विहिरी जेव्हा अकार्यक्षम होता किंवा त्यांचं पुनरुज्जीवन करण्याआधी कशा होत्या तेव्हाची छायाचित्रे आणि नंतर तुम्ही त्याचं पुनरुज्जीवन केल्यावर त्या कशा आहेत याची छायाचित्रे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत. आणि यानंतर विहिरींच्या पुनरुज्जीवन कामाचा तपशील विहित एक्सेल स्वरूपात तुम्ही अपलोड करायचा आहे. अजून काही तपशील आपण बघूया. पुनरुज्जीवन केलेल्या विहिरींच्या देखभालीचा अहवाल. तर इथे तुम्हाला फक्त विहिरींचं पुनरुज्जीवन करून सोडून द्यायचं नाहीये तर त्यांची देखभालही तुम्हाला करायची आहे. तर देखभालीचा जो अहवाल आहे तो PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे.
आणि पुनरुज्जीवन केलेल्या या विहिरी आहेत त्यांच्या पाण्यासाठी तुम्ही गुणवत्ता अहवाल तयार केला आहे का? जर तो तयार केला असेल तर ड्रॉपडाऊन मधून तुम्हाला होय हा पर्याय निवडायचा आहे. जर नसेल तर नाही हा पर्याय निवडायचा आहे. आणि हा जर जलगुणवत्ता अहवाल तुमच्याकडे असेल तर सर्व विहिरींसाठीचा जलगुणवत्ता अहवाल तुम्हाला संकलित PDF मध्ये अपलोड करायचा आहे. या निर्देशकासाठीची विहित एक्सेल शीट आपण आता स्क्रीनवर बघू शकतो. ही काही छायाचित्रे, नमुना छायाचित्रे आपण बघू शकतो. आपला पुढील निर्देशक आहे 3.5 शाश्वत शेती, ज्यासाठी 200 गुण आहेत. तर शाश्वत शेती म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. शाश्वत शेती म्हणजे कोणतीही रासायनिक खतं न वापरता केलेली शेती. यामुळे काय होतं, पाण्याची बचत होते. रासायनिक खतांचा वापर न केल्यामुळे मातीचं आरोग्य टिकून राहतं, मजूर खर्च कमी होतो. तसंच या अंतर्गत ठिबक सिंचनाचं सुद्धा महत्त्व आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते. तर मग शाश्वत शेती या निर्देशका अंतर्गत ग्रामपंचायती कोणत्या उपाययोजना राबवू शकतात याची माहिती आपण मूल्यमापन कार्यपद्धतीद्वारे घेऊ. सर्वप्रथम माझी वसुंधरा अभियान 4 पूर्वी ठिबक सिंचन किंवा लघु सिंचन प्रकल्पांतर्गत समाविष्ट शेत जमिनीची टक्केवारी इथे विचारली आहे. तर ही टक्केवारी तुम्हाला नमूद करायची नाहीये, तर ती तिथे ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान ठिबक सिंचनाखाली आणलेल्या शेत जमिनीची टक्केवारी, ही माहिती सुद्धा ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 पूर्वी सेंद्रिय शेती अंतर्गत समाविष्ट असलेल्या शेत जमिनीची टक्केवारी परिवर्तन कालावधीतील जमिनीसह. आता परिवर्तन कालावधी म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही पारंपरिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळत असता तेव्हा या परिवर्तनासाठी 1 ते 2 वर्षांचा कालावधी लागतो. त्याला आपण परिवर्तन कालावधी असं म्हणतो. तर या शेतजमिनीची टक्केवारी सुद्धा इथे ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान सेंद्रिय शेतीखाली आणलेल्या शेत जमिनीची टक्केवारी इथे विचारली आहे. ही माहिती सुद्धा ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. ही संपूर्ण माहिती ऑटो कॅल्क्युलेट होऊन येण्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, ते आपण पुढे बघूया. आता इथे आपल्याला काही प्रश्न दिसत आहेत. जसं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील एकूण शेत जमीन तुम्हाला हेक्टरमध्ये नमूद करायची आहे. यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 पूर्वी ठिबक सिंचन किंवा लघु सिंचन प्रकल्पांतर्गत समाविष्ट शेत जमिनीचं एकूण क्षेत्र हेक्टरमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे. तर इथे तुम्ही काय करू शकता, तालुका कृषी अधिकारी यांनी प्रमाणित केल्यानुसार माझी वसुंधरा अभियान 4 पूर्वी ठिबक सिंचन किंवा लघु सिंचन प्रकल्पांतर्गत जी शेत जमीन समाविष्ट होती त्याचं एकूण क्षेत्र हेक्टरमध्ये तुम्हाला नमूद करायचं आहे. यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतील ठिबक किंवा सूक्ष्म सिंचनासाठी उपलब्ध असलेली एकूण शेत जमीन, म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान किती हेक्टर जमीन ही ठिबक सिंचन किंवा सूक्ष्म सिंचनासाठी उपलब्ध आहे हे इथे तुम्ही नमूद करायचं आहे. यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ठिबक सिंचनाखाली आणण्यात आलेली एकूण शेतजमीन आहे, तिचं क्षेत्र तुम्ही हेक्टरमध्ये नमूद करायचं आहे. यानंतर इथे काही डॉक्युमेंट्स आपल्याला विचारलेले आहेत, जसं की कार्यारंभ आदेश जो आपल्याला PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. यानंतर कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र जे आपल्याला PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे. आणि आर्थिक प्रगती अहवाल ज्यामध्ये प्रकल्पाची किंमत, तुमच्या आर्थिक पावत्या, MOU इत्यादी माहिती दिलेली असते, ते सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. यानंतर पुढे आपण बघू शकतो विहित केलेल्या एक्सेल मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेतलेले जे लाभार्थी आहेत आणि जी शेत जमीन आहे त्याचे तपशील आपल्याला अपलोड करायचे आहेत. आणि यानंतर काही जिओटॅग छायाचित्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. पुढे आपल्याला अजून माहिती अपेक्षित आहे, ती म्हणजे माझी वसुंधरा अभियान 4 पूर्वी सेंद्रिय शेती प्रकल्पांतर्गत समाविष्ट करण्यात आलेली एकूण शेत जमीन. आता इथे तुम्ही काय करायचं आहे, तर तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांनी प्रमाणित केल्यानुसार माझी वसुंधरा अभियान 4 पूर्वी तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सेंद्रिय शेती प्रकल्पांतर्गत जी जमीन समाविष्ट होती तिचं एकूण क्षेत्र हेक्टरमध्ये नमूद करायचं आहे. यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सेंद्रिय शेतीसाठी उपलब्ध असलेली एकूण शेत जमीन तुम्हाला हेक्टरमध्ये नमूद करायची आहे. त्यासाठी जे सूत्र इथे दिलेलं आहे, उपलब्ध शेत जमीन बरोबर एकूण शेत जमीन वजा
सेंद्रिय शेती अंतर्गत समाविष्ट शेत जमीन हे सर्वांनी काळजीपूर्वक वाचायचं आहे. यानंतर ग्रामपंचायतीमधील माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान सेंद्रिय शेती अंतर्गत आणलेली एकूण शेत जमीन तुम्हाला इथे हेक्टरमध्ये नमूद करायची आहे. पुढे आपल्याला काही डॉक्युमेंट्स विचारलेले आहेत, जसे की कार्यारंभ आदेश, कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र आणि आर्थिक प्रगती अहवाल. हे सगळे तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. पुढे आपण बघू शकतो, परंपरागत कृषी विकास योजनेचा लाभ घेतलेले जे लाभार्थी आहेत आणि शेत जमीन आहेत त्याचे तपशील तुम्हाला विहित केलेल्या एक्सेल मध्ये अपलोड करायचे आहेत. आणि शेवटी या सर्वांची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत. शाश्वत शेती या निर्देशकासाठीची जी विहित केलेली एक्सेल शीट आहे ती आपण आता स्क्रीनवर बघू शकतो. आपला पुढील निर्देशक आहे 3.6 जलजीवन मिशन. यासाठी 50 गुण आहेत. पिण्यासाठी शुद्ध आणि सुरक्षित पाणी उपलब्ध असणं हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामधील किती घरांमध्ये किंवा किती शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे हे या निर्देशकाद्वारे तपासण्यात येते. तर यासाठी ग्रामपंचायती कोणत्या उपाययोजना करू शकतात हे आपण मूल्यमापन कार्यपद्धतीद्वारे समजून घेऊ. पहिल्यांदा आपल्याला नळाद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या कुटुंबांची टक्केवारी विचारली आहे. ही टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. यानंतर नळाद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रांची टक्केवारी विचारली आहे. ही टक्केवारी सुद्धा ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. ही माहिती ऑटो कॅल्क्युलेट होऊन येण्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ते प्रश्न आपण बघू. तर MIS मध्ये कोणते तपशील आवश्यक आहेत किंवा कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत हे आपण समजून घेऊ. इथे सर्वप्रथम तुम्हाला ग्रामपंचायतीमधील एकूण घरांची संख्या नमूद करायची आहे. त्यानंतर नळाद्वारे पाणी पुरवठ्याची सुविधा असलेल्या घरांची एकूण संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. आणि ही जी घरं आहेत त्यांचा तपशील विहित केलेल्या एक्सेल मध्ये अपलोड करायचा आहे. यानंतर ग्रामपंचायतीमधील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांची एकूण संख्या नमूद करायची आहे. आणि यानंतर नळाद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या शाळा किंवा अंगणवाड्या आहेत त्यांची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. आता या ज्या शाळा आणि अंगणवाड्या आहेत त्यांचे तपशील तुम्हाला विहित केलेल्या एक्सेल मध्ये अपलोड करायचे आहेत. आणि शेवटी आपण बघू शकतो, स्थानिक स्वराज्य संस्थेतील म्हणजेच तुमच्या ग्रामपंचायतीमधील जलजीवन मिशन पोर्टलची प्रत तुम्हाला विचारलेली आहे. तर यामध्ये ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशन पोर्टल वरील प्रत तुम्ही PDF स्वरूपात अपलोड करू शकता. आता या PDF मध्ये किंवा ही जी जलजीवन मिशनची प्रत आहे त्यामध्ये कोणती माहिती असणं आवश्यक आहे, तर त्यामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा होत असलेली घरं, शाळा आणि अंगणवाड्या यांची टक्केवारी दर्शवण्यात आलेली असावी. या निर्देशकासाठीची जी विहित केलेली एक्सेल आहे ती आपण स्क्रीनवर बघू शकतो. आपला पुढील निर्देशक आहे 3.7 सण उत्सवांच्या वेळी होणारे जलप्रदूषण कमी करणे. यासाठी 100 गुण आहेत. आता आपण बऱ्याचदा बघतो की सणोत्सव आपण साजरे करतो पण त्यामुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होतं. तर मग पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करून पर्यावरणपूरक पद्धतीने आपण सणोत्सव कसे साजरे करू शकतो हे आपण या निर्देशकातून समजून घेऊ. याची मूल्यमापन कार्यपद्धती आपण बघू. पर्यावरणपूरक विसर्जनाचा प्रचार करण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रचारात्मक कार्यक्रमांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात निर्माण करण्यात आलेली जी कृत्रिम विसर्जन स्थळं आहेत त्यांची संख्या तुम्हाला इकडे नमूद करायची आहे. यानंतर विसर्जनाच्या आधी आणि नंतर निर्माल्याचं संकलन, विलगीकरण, वाहतूक आणि प्रक्रिया याबद्दलची माहिती तुम्हाला सादर करायची आहे. आता MIS मध्ये कोणते तपशील किंवा कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत हे आपण समजून घेऊ. सर्वप्रथम पर्यावरणपूरक विसर्जनाला चालना देण्यासाठी आयोजित केलेले जे उपक्रम आहेत त्यांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने हाती घेतलेले हे जे उपक्रम आहेत त्यांची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्ही PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत. पर्यावरणपूरक विसर्जनाला चालना देण्यासाठी जे प्रचारात्मक उपक्रम तुम्ही आयोजित केले त्यांचा तपशील विहित केलेल्या एक्सेल मध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे. पुढे आपण बघू शकतो, ग्रामपंचायतीमध्ये निर्माण केलेली कृत्रिम विसर्जन स्थळ आहेत त्यांची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. आणि नंतर कृत्रिम विसर्जन स्थळांचे तपशील विहित केलेल्या एक्सेल मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. पुढे तुम्हाला एक प्रश्न विचारला गेलाय, विसर्जनाच्या आधी आणि नंतर पूजा साहित्याचं संकलन, त्याचं विलगीकरण म्हणजेच ओला कचरा, सुका कचरा असं विलगीकरण, त्याची वाहतूक आणि त्यावर प्रक्रिया जी केली गेली आहे
याची माहिती देणारा दस्तऐवज ग्रामपंचायतीने तयार केला आहे का? जर हा दस्तऐवज तुम्ही तयार केला असेल तर ड्रॉपडाऊन मधून तुम्ही होय हा पर्याय निवडायचा आहे अथवा तुम्ही नाही हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर विसर्जनाच्या आधी आणि नंतर पूजा साहित्याचं संकलन, विलगीकरण, वाहतूक आणि प्रक्रिया याची माहिती देणारा जो अहवाल आहे तो तुम्ही संकलित PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. या निर्देशकासाठीची जी विहित केलेली एक्सेल शीट आहे ती आपण स्क्रीनवर आता बघू शकतो. हे काही नमुना छायाचित्रे आहेत जी आपण बघू शकतो. आपला पुढील निर्देशक आहे 3.8 सण उत्सवांच्या दरम्यान पर्यावरणपूरक मूर्तींचा प्रचार. यासाठी 150 गुण आहेत. पूर्वी आपण मूर्ती बनवताना माती आणि नैसर्गिक रंगांचा वापर करायचो, पण आजच्या काळात निसर्गाला हानिकारक आणि अविघटनशील असणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस, विषारी रंग, प्लास्टिक आणि थर्माकोल यांचा वापर करून मूर्ती बनवली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होतं. तर हे होऊ नये म्हणून ग्रामपंचायती कोणत्या उपाययोजना करू शकतात याची माहिती आपण मूल्यमापन कार्यपद्धतीद्वारे घेऊ. सर्वप्रथम प्रचार आणि प्रसार उपक्रमांची संख्या, म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती आहेत त्यांचं महत्त्व किंवा त्या तुम्ही कशा बनवू शकता याच्यासाठी जे जनजागृती उपक्रम ग्रामपंचायतीने हाती घेतलेले आहेत ते इथे विचारलेले आहेत. यानंतर स्थापना करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींची टक्केवारी सार्वजनिक आणि घरगुती ही तुम्हाला नमूद करायची आहे. आता यामध्ये MIS मध्ये कोणते तपशील किंवा कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण बघूया. माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान आयोजित केलेले प्रचारात्मक उपक्रम आहेत त्यांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. त्यानंतर हे प्रचारात्मक उपक्रम आहेत त्यांचा तपशील विहित केलेल्या एक्सेल मध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे. या प्रचारात्मक उपक्रमांची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत. यानंतर माझी वसुंधरा अभियान 4च्या कालावधीमध्ये सार्वजनिक मूर्तींची एकूण संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सार्वजनिक मूर्ती आहेत हे तुम्हाला इथे नमूद करायचे आहे. यानंतर माझी वसुंधरा अभियान 4च्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीमधील ज्या सार्वजनिक मूर्ती आहेत त्यापैकी पर्यावरणपूरक मूर्ती किती आहेत यांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. पुढे आपण बघू शकतो माझी वसुंधरा अभियान 4च्या कालावधीमधील घरगुती मूर्तींची एकूण संख्या नमूद करायची आहे आणि नंतर माझी वसुंधरा अभियान 4 मधील घरगुती पर्यावरणपूरक मूर्तींची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. यानंतर घरगुती आणि सार्वजनिक ज्या पर्यावरणपूरक मूर्ती आहेत त्यांचे तपशील विहित केलेल्या एक्सेल मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. या निर्देशकासाठीची विहित केलेली एक्सेल शीट आपण आता स्क्रीनवर बघू शकतो. ही काही नमुना छायाचित्रे स्क्रीनवर आहेत. यानंतर आपला शेवटचा निर्देशक आहे 3.9 पाणथळ जमिनींचे संवर्धन. याला 100 गुण आहेत. आता बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण पाणथळ जमिनी किंवा वेटलँडचा विचार करतो तेव्हा तो चिखल किंवा दलदलीचा भाग आहे असं आपल्याला वाटतं. पण पाणथळ जमिनी हा फक्त चिखल नसतो तर ती एक परिसंस्था असते. त्यामुळे मातीची धूप होत नाही किंवा त्यामुळे येणारे पूर रोखले जातात. तसंच त्यामुळे भूजल पातळी असते ती सुद्धा राखली जाते. तर मग यासाठी ग्रामपंचायती काय करू शकतात हे आपण बघूया. इथे संक्षिप्त दस्तऐवज तयार करण्यासाठी 100 गुण आहेत. यासाठी कोणते तपशील आवश्यक आहेत तर तुम्हाला एक संक्षिप्त दस्तऐवज तयार करायचा आहे जो पाणथळ जमीन संवर्धन आणि व्यवस्थापन नियम 2017 नुसार असेल. हा दस्तऐवज तुम्हाला PDF स्वरूपात इथे अपलोड करायचा आहे. या ठिकाणी माझी वसुंधरा अभियान 4 मधील जे तिसरे थीमॅटिक क्षेत्र आहे जल हे इथे संपलेलं आहे. जर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही तुमच्या विभागीय तांत्रिक तज्ञांना विचारू शकता किंवा माझी वसुंधरा अभियान संचालनालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवू शकता. वसुंधरा अभियान